विशेष समाचार भाल्की नगर। नमस्कार दर्शकों, वंदे मातरम न्यूज में आपका स्वागत है। भाल्की नगर के प्रमुख समाज सेवी एवं प्रतिष्ठित व्यक्तित्व श्री किशन राव वी पाटिल इंचुरुकर के माता पिता की पुण्यतिथि के साथ साथ स्वयं श्री किशन राव पाटिल के जन्मदिन एवं वैवाहिक वर्षगांठ के अवसर पर आज भाल्की नगर स्थित उनके निजी निवास पर एक भव्य, गरिमामय एवं भावपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम की शुरुआत में श्री किशन राव पाटिल ने सर्वप्रथम अपने माता पिता के चित्र पर श्रद्धापूर्वक पूजा अर्चना की। इसके पश्चात उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के चित्र पर विशेष पूजा कर कार्यक्रम का विधिवत शुभारंभ किया। इस अवसर पर उन्होंने पारिवारिक मूल्यों, संस्कृति तथा महान विभूतियों के आदर्शों को स्मरण करने का संदेश दिया। जन्मदिन एवं वैवाहिक वर्षगांठ के उपलक्ष्य में श्री किशन राव पाटिल दंपति ने केक काटकर खुशी का उत्सव मनाया। इस विशेष अवसर पर उनके परिजन, मित्रगण, विभिन्न राजनीतिक दलों के नेता, मराठा समाज के प्रमुख पदाधिकारी तथा परिवार के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित रहे और जन्मदिन एवं वैवाहिक वर्षगांठ की हार्दिक शुभकामनाएं दी। इस अवसर पर बोलते हुए श्री किशन राव पाटिल ने कहा, मेरे जन्मदिन और वैवाहिक वर्षगांठ के इस शुभ अवसर पर आप सभी ने उपस्थित होकर मुझे शुभकामनाएं दी। इसके लिए मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूँ। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से नागनाथ बगदूरे, BR पाटिल संपादक, मारुति राय गायकवाड़, वीरन्ना कारबरी, ओम प्रकाश पाटिल अधिवक्ता, राजकुमार भोसले, प्रकाश पाटिल, BS पाटिल, सिद्धाराम कारबरी, नाग शेट्टी लंजवाड़े, विलासराव पाटिल, केशव सूर्यवंशी, विनायक शिंदे वंदे मातरम न्यूज संपादक, प्रताप पाटिल शिवसेना अध्यक्ष सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। कुल मिलाकर पारिवारिक सौहार्द, संस्कार और सामाजिक एकता का संदेश देने वाला ये कार्यक्रम भाल्की नगर में विशेष चर्चा का विषय बना। रिपोर्ट, वंदे मातरम न्यूज भाल्की। किशन पाटिल की हैप्पी मದುವೆ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು ಕಿಶನ್ರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ದಂಪತಿಗಳಿಗೆ। थोड़ा इधर देखो सामने, थोड़े पूरे बजाते हैं। थोड़ा खिलाओ पाटिल को, थोड़ा ठीक है। अभी सब लोग ओ साहेब राजा सोडा पुढे घ्या जरा, जरा साईड कर, इकडे बघा। फोटो घेणार ते कोणी राहायचं नाही। जय शिवाजी। आयुष्य आरोग्य धर्म समृद्धी जरा साइड यार, केक कट पड़ता ना दिल में कुछ रखा ना सामने कुछ रखा। जो सामने रखा वही दिल में रखा, जो दिल में रखा वही सामने रखा। ನೇರ ನುಡಿ ಕನ್ನಡ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನೇರ ನುಡಿ, निष्ठुर नुಡಿ। ಯಾರು ನೇರ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅದು निष्ठुर ಇರ್ತದೆ। तो जो सीधा और साफ कहता है वो कभी भी कठोर होता है। सत्य बात कभी भी कठोर होता है, कई लोगों को चुभता है। ये हम सब जानते हैं, लेकिन वो अपनी स्वभाव को कभी बदले नहीं। भले किसी को पसंद हो या ना हो, मैं जो कहूँगा सच कहूँगा और दिल में जो बात है, जो मुझे जानकारी है, वही मैं समाज के सामने रखूँगा। बोलते हुए कईयों सालों से उन्होंने राजनीति की और राजनीति में उन्होंने खाली समाज सेवा करते करते इतने किसानों की भी मदद की है कि इन्होंने महात्मा गांधी फैक्ट्री के उपाध्यक्ष बने। वहाँ पे जो है ना, जो गन्ना पैदा करते हैं किसान लोग, जो जब सब समस्या में थे तब उनकी गन्ना फैक्ट्री को लेके जाने का या किसी को शेयर्स नहीं था उनको शेयर्स ला के देने का। और जब महात्मा गांधी बनाने का विचार किए उस टाइम में, तो उस टाइम में जो है ना वहाँ के भगवान को नमस्कार करते हुए
मेरे माता और पिताजी का जो है पुण्यस्मरण के विचार में ये कार्यक्रम मुख्य रखा गया है। बाद में हमारा शादी का सालगिरह और हमारा बर्थडे जन्मदिन। मैं यहाँ पर उपस्थित हमारे समधी साहब, आमचे युवाई मारुतराव गायकवाड ताकदीवर, तुमच्या आमच्या ताकदीवर म्हणून सर्वांनी माणूस होऊन जगा, प्रथम माणूस होऊन आलो आणि ह्या धरतीला कल्याण करणारे हमीच आहोत। बाकीच्या लोकांना वळण द्यावं, चांगलं जगावं, प्रेम द्यावं, पैशावरच गिनती करू नये। मनुष्याला माणूस समजलं तर आपलंही भलं आहे, सर्वांच भलं आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी इथं आलात, विशेष पत्रकार लोक। प्रत्येक कार्यक्रमाला माझा जे आहे कार्यक्रम जे आहे कसा आहे का नाही, आम्ही काय त्यांना जे आहे कसल्या प्रकारचं सन्मान करता का नाही माहीत आहे, परंतु ते मनापासून जे आहे या जिल्ह्याचे पत्रकार आम्हाला जे महत्त्व देतात, आमचे भालकीचे तर आमच्या भावाप्रमाणे आमचं जे उचलून धरतात आणि ते येतात, त्याच्याकरता विशेष पत्रकार लोकांना मी माझ्या त्या आईवडिलाच्या आठवणीतून, माझ्या लग्नाच्या कार्यक्रमातून, माझ्या जन्मदिवसातून मी विशेष अभिनंदन करतो। आलेले आमचे जे आहे स्वामी जे शिंदे साहेब, आमचे जे आहे सतीश महाराज, अनेक पत्रकार जे करते, मराठी शाळा वगैरे बंद, मराठी शाळा वगैरे बंद, त्या धर्तीवर कोणी पायदा नाही करायला, कन्नडा शाळा करायला ह्या जगात कोणी जाणीव करायला। हे सर्व जे आहे स्वतंत्र राष्ट्र आहे, जिथं जे आहे 15% संख्या आहे, 15%, तिथं जे आहे कोर्ट कचेरी सर्व ऑफिसमध्ये ते भाषा चालायला अधिकार आहे। म्हणून हे जे आहे त्यांचं म्हणण्याचा उद्देश माझ्या रूपानं, आता मी इथं बोलत नाही कारण अनेक लोक वादविवादाचे तयार झाले मिटल ते, पण ते त्याच्यामध्ये मला बोललं ते नाही, मी सावधानानं बोलणार आहे म्हटलं मी। आणि जे आहे ह्या धर्तीवर कुणाची माय पायदा केली, कोणती भाषेला, कोणत्याही शाळेला त्याला लयाला आणायला, प्रत्येक तलावर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। काळा आहे, गोरा आहे, साधा आहे, सुधा आहे, कन्नडा आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, तेलुगू आहे, मराठी आहे, आणि विशेष करून मोदी साहेबांनी तरी प्रत्येक राजभाषेला जे आहे भारतामध्ये चलाव म्हणून त्यांनी मान्यता देऊन प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही तुमच्या मातृभाषेत काम करा। सेकंड जे आहे तुमचं जे आहे जिथं जे जगायचं आहे ते त्या प्रांताची भाषा करा आणि देशाची लेवलला इंग्लिश बाहेर वगैरे जायला म्हणून आम्ही इथं मराठी शिका, कन्नडा शिका, आणि बाहेरच्या लेवलला कुठं जे आहे आजकाल ते इंग्लिशचं बी चालू झालेलं आहे, तरी पण आमचं भारत स्वतंत्र झालं इंग्लिशला बाजूला ठेवून करायला पाहिजे होतं, परंतु बाहेरच्या देशाशी संबंध आणण्याकरता त्यांनी जे आहे ते ठेवलेत। परंतु इथं काय इंग्लिश म्हटलं की झालं, इकडं काय बी विकायचं, काय बी करायचं, लेकरावाला इंग्लिशला लाख आहे, 1.5 लाख आहे घालून उसून आला तर। आणि विशेष माझ्या जे आहे कुटुंबाकडून, माझ्या जे आहे मित्रपरिवाराकडून आणि हलकीच्या सर्व नागरिकाकडून आणि माझ्याकडून सर्वांना जे आहे काय मी अभिनंदन करतो। आणि तुम्ही मला एवढं प्रेम दिलात, असंच वर्षाच्या काठी आता आमचं काही राहिलेलं नाही आहे। नातू पंतू पंतिनीचे पाळणे करून पाठवून मी मोकळा झाला माणूस। आता माझा कुणाचे सोयरी, कुणाचं नाटक, कुणाचा धंदा राहिली शिल्लक। आता माझ्या जीवनामध्ये कोण बोलत त्याच्याबरोबर जायचं पण जबाबदारी काही राहिली। आता माझं एकच कार्यक्रम आहे, ते आईबाबाची आठवण मी गावात करतो, तो काय त्यांची पुण्यतिथी आता मी इथंच ठरवलं आहे। आज जाऊन दर्शन घेऊन आलो 4-5 वाजता जाऊन, आणि ते त्यांची आठवण म्हणून ठेवायचं आहे। कारण जगात आईबाप हे मूळचे दैवत, माहीत होते अवघ्याला, अरे येड्या कसं कळलं तुला, सांगितल्या तुकाराम महाराजांनी। त्यांनी तेव्हा आईबापापेक्षा देव वगैरे सर्व जे भक्तिभाव करण्याकरता ते जे आडवं रस्त्यानं राहून त्यांनी सांभाळते। इथं आईबापच आम्हाला धरतीला केल्यात, त्यांनी प्रजाचं गैस केल्यात। म्हातारपणी मात्र इथं कुणाकुणाला आईबाबा त्यांनी मर्जोकांना तुम्ही ज्यांनी ज्यांनी सेवा केलो मायबापाची तुमचं कल्याण होणार आहे। मायबापाला ज्यांनी ओलांडलो तुम्हाला इतके वाईट दिवस येतील। किशनराव पाटील म्हटले जे आहे 1 तारखेला जानेवारीला खरं आहे म्हणून मागून म्हणू नका। त्याला आईबाप आहे, देव आहे घरात, त्याला चटणी भाकर साधे सुद्धा घालून तुमची घालून पलंग घालून गाडी फुटी घालून झोपवा, त्यांचा आशीर्वाद घ्या। तेवढं माझी विनंती आहे सर्वांना, कारण तुमची पोरं बघतात आईबापाला केलं तर तुम्हाला फार लवकरच या पुढे या, फार लवकर येतो तुम्हाला, म्हणून एवढी एक विनंती आहे। आणि सर्व जे आहे आता तुमचं सेवेमध्ये जीवदान राजोकना
कोणीही माझ्याकडे रात्री 12ला हो. परवा दिल्लीमध्ये काम होतं, गेलो खरगे साहेबला भेटलो, मोदी साहेबला भेटायला जरा पहिल्या दिवशी अधिवेशन होतं, समय मिळाली आणि 2 वेळ झालं तर भेटून येत होतो. पण खरगे साहेबकडे काम होतं, या पुढे या घ्या. ते काम करून घेऊन आलो, जाऊन 1 घंटा टाईम दिले खरगे साहेब घरावर, काम करून गेले. माझे सपन चौकड आहेत. कुणाचंही काही काम पडो, रात्री 12ला मी जे आहे तुमच्या सेवेत आहे. माझे 10 रुपये घेणार नाही, माझं बंधन आहे जीवनात. मला कोणी जे कुठं काही केलं तर आम्हाला म्हणू शकता, आणि आम्हाला तुमचे दबाव राहिलं, तुमचे आशीर्वाद राहिलं तर आम्ही आणि काही चांगलं काम करू शकतो. म्हणून आम्ही घरी बसणारे नाही. लास्टपर्यंत आमचं जीवन संसार हेच आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि तुमचं आम्ही साथ घेऊ. जे काही मागायचं असंच प्रेमानं नवीन पिढी तयार व्हा, तुमच्या मागे आम्ही यावं. विशेष करून सर्व आल्याबद्दल, पत्रकार आल्याबद्दल मी धन्यवाद देतो. मला फार फार प्रेम केलात. असंच वर्षाच्या काठी एक बार येत जावा, चटणी भाकर का असेल भेटून जाऊ. एवढं सर्वाला बोलून मी माझे शब्द समजतो. जय हिंद, जय कर्नाटक, जय जिजाऊ छत्रपती शिवाजी.